उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सामंत आणि ठाकरे यांच्यामध्ये 45 मिनिटे बैठक झालेली आहे। बँका किंवा अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं कळतंय। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे। बँक आणि इतर काही आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरली गेलीच पाहिजे अशी आग्रही मागणी मनसेकडून केली जाते। मनसेचा यावेळेला खळखट्याक आंदोलनाचा सुद्धा पवित्र अनेक ठिकाणी आपण यापूर्वी पाहिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती असं कळतंय। नेमकी भेटीत काय चर्चा झालेली आहे, नेमकी भेट कशासाठी होती, हे मुद्दे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक झाली। मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली। बँका आणि आस्थापनांमध्ये मराठी बंधनकारक करण्याची मागणी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे। मराठीच्या वापरासाठी सरकारने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी राज ठाकरेंनी सामंत यांच्याकडे केली। मराठी भाषा मराठी माणसावरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिलेला आहे। मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्यांवर कारवाईची सुद्धा मागणी राज ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार असं उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मराठीच्या मुद्द्यावर आणि राज ठाकरेंच्या मागण्यांवर पुढच्या आठवड्यात बैठक होणार असंही सामंत म्हणाले। मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात, अनेक राज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत, त्यांचा आम्हाला देखील आदर आहे, त्यांना देखील आदर आहे, सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे।